हॅलो फ्रेंड, एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण इतिहास या विषयाचा भाग 1 पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या काही आमच्या लिंक आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळत जातील. तर चला तर मग आज आपण परीक्षेच्या संदर्भात अत्यंत उपयुक्त असे इतिहास या विषयाचे 15 प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून संबोधण्यात आले आहे? तर कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून संबोधण्यात आले आहे? ऑप्शन आहेत: ए. पिट्स इंडिया, बी. 1935चा कायदा, सी. रेग्युलेटिंग ॲक्ट, डी. रोलेट ॲक्ट. तर याचे उत्तर आहे डी. रोलेट ॲक्ट. प्रश्न दुसरा, सतीची चाल बंद व्हावी म्हणून बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरू केले? सतीची चाल बंद व्हावी म्हणून बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरू केले? याचे ऑप्शन आहेत: ए. राजाराम मोहन राय, बी. ईश्वरचंद्र विद्यासागर, सी. द्वारकाप्रसाद टागोर, डी. केशवचंद्र सेन. तर याचं उत्तर आहे ए. राजाराम मोहन राय. जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊ शकता, जेणेकरून तुमचा स्कोर काय आहे आणि किती माहिती आहे हे तुम्हाला कळून जाईल. प्रश्न तिसरा, भारतात सतीप्रथा बंद आंदोलन कोणी सुरू केले? तर सतीप्रथा आंदोलन कोणी सुरू केले? ऑप्शन आहेत: ए. जगन्नाथ शंकर शेठ, बी. राजाराम मोहन राय, सी. ईश्वरचंद्र विद्यासागर, डी. केशवचंद्र सेन. जर याचं उत्तर येत असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. याचं उत्तर आहे ए. जगन्नाथ शंकर शेठ. प्रश्न चौथा, लॉर्ड कर्झन कशामुळे बदनाम झाला होता? तर लॉर्ड कर्झन कशामुळे बदनाम झाला होता? ऑप्शन आहेत: ए. त्याने विद्यापीठाची स्वायत्तता कमी केली, बी. त्याने बंगालची फाळणी केली, सी. त्याने फोडा व झोडा या नीतीचा अवलंब केला, ऑप्शन डी. त्याने कायदेमंडळाची स्थापना केली. तर याचं उत्तर आहे बी. त्याने बंगालची फाळणी केली. प्रश्न पाचवा, संत तुकारामांनी किती अभंग रचले? तर संत तुकाराम महाराजांनी किती अभंग रचले? तर याचं उत्तर आहे सी. 5000. तर संत तुकाराम महाराज यांनी 5000 अभंग रचले. प्रश्न सहावा, इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणाची? इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणाची आहे? ऑप्शन आहेत: ए. मोहम्मद अली जिना, बी. कॉम्रेड एम. एस. ए. डांगे, ऑप्शन सी. मोहम्मद इक्बाल, ऑप्शन डी. फिलिप्स ट्रंट. तर याचं उत्तर आहे सी. मोहम्मद इक्बाल. प्रश्न सातवा, डॅडॅश रोजी उठावाचा पहिला भडका बराकपूर येथील लष्करी छावणीत उडाला. डॅडॅश रोजी उठावाचा पहिला भडका बराकपूर येथील लष्करी छावण्यात उडाला. ऑप्शन आहेत: ए. 29 मार्च 1857, ऑप्शन बी. 26 मार्च 1857, ऑप्शन सी. 28 डिसेंबर 1853, ऑप्शन डी. 13 मार्च 1857. तर याचं उत्तर आहे ए. 29 मार्च 1857. प्रश्न आठवा, बॉम्बे रेसिडेन्सी या संस्थेची स्थापना कोणी केली? बॉम्बे रेसिडेन्सी
प्रेसिडेन्सी या संस्थेची स्थापना कोणी केली? ऑप्शन आहेत: ए. न्यायमूर्ती रानडे, बी. फिरोजशाह मेहता, सी. न्यायमूर्ती तेलंग, डी. गोपाळकृष्ण गोखले. जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता, जेणेकरून तुमचा सराव होत जाईल. तर याचं उत्तर आहे बी. फिरोजशाह मेहता. प्रश्न 9. भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए. गोपाळकृष्ण गोखले, ऑप्शन बी. न्यायमूर्ती रानडे, ऑप्शन सी. गोपाळ गणेश आगरकर, ऑप्शन डी. अशोक मेहता. तर याचे उत्तर आहे ए. गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न 10. करा व मरा व चले जाओ हे संदेश महात्मा गांधीजींनी भारतीयांना कोणत्या दिवशी दिले? ऑप्शन आहेत: ए. 7 ऑगस्ट 1942, बी. 8 ऑगस्ट 1942, सी. 8 जुलै 1942, डी. 16 जुलै 1942. तर याचं उत्तर आहे सी. 8 जुलै 1942 रोजी करा व मरा व चले जाओ हे संदेश महात्मा गांधी यांनी भारतीयांना दिले. प्रश्न 11. वनस्पतीच्या अपूर्णावस्थेतील कुजण्याच्या प्रक्रियेस डॅश म्हणतात? वनस्पतीच्या अपूर्णावस्थेतील कुजण्याच्या प्रक्रियेस डॅश म्हणतात? ऑप्शन ए. नत्रयुक्त चक्र, बी. ह्युमस, सी. पर्यावरण, डी. प्रदूषण. तर याचं उत्तर आहे बी. ह्युमस. प्रश्न 12. ब्राह्मणेतरचा केसरी कोणत्या वृत्तपत्रास म्हटले जात असे? ऑप्शन आहेत: ए. महाराष्ट्र धर्म, बी. हरिजन, सी. दीनबंधू, डी. विजय मराठा. तर याचं उत्तर आहे डी. विजय मराठा. प्रश्न 13. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? तर अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए. स्वातंत्र्यवीर सावरकर, बी. बटुकेश्वर दत्त, सी. रासबिहारी घोष, डी. भूपेंद्रनाथ दत्त. तर याचं उत्तर आहे ए. स्वातंत्र्यवीर सावरकर. प्रश्न 14. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजंठा वेरूळ लेणी आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजंठा वेरूळ लेणी आहेत? ऑप्शन ए. पुणे, बी. अहमदनगर, सी. औरंगाबाद, डी. लातूर. तर याचं उत्तर आहे सी. औरंगाबाद. आताचे सध्याचे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न 15 आणि शेवटचा प्रश्न आहे. भारतात सर्वात जास्त प्रकारचे मत्स्य उत्पादन कोठे होते? भारतात मत्स्य उत्पादन सर्वात जास्त कोठे होते? तर ऑप्शन ए. महाराष्ट्र, बी. केरळ, सी. गोवा, डी. तामिळनाडू. तर याचे उत्तर आहे बी. केरळ. तर अशा प्रकारे आपण आज इतिहासाचे 15 क्वेश्चन परीक्षेच्या संदर्भात अत्यंत उपयुक्त असणारे पाहिलेले आहेत. तरी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.